नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच आपण कालच्या लेक्सनला आपण प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस पदार्थाचे गुणधर्म हा पॉईंट बघितला. त्यानंतर आज आपण बघणार आहोत कॅन यू टेल आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट शोन इन फिगर 5.14 फ्रॉम विच सबस्टन्सेस आर दे मेड. व्हॉट आर दी सबस्टन्सेस कॉल्ड ॲज अ ग्रुप. दाखवलेली वस्तू कोणत्या पदार्थाच्या बनवल्या आहेत ते ओळखा आणि त्या पदार्थाच्या गटाला तुम्ही काय म्हणता. तर आपल्याला यांनी सांगितलं मेटल्स म्हणजे धातू. सबस्टन्सेस लाईक कॉपर, गोल्ड, आयर्न, ॲल्युमिनियम आर कॉल्ड ॲज अ मेटल. तांबे, सोनं, लोह जे ॲल्युमिनियम अशा पदार्थांना आपण काय म्हणतो तर मेटल्स, धातू म्हणतो. मेटल्स आर Metals are found in the form of minerals deep inside the earth. धातू हे खनिज रूपात भूभागात आपल्याला सापडतात. म्हणजे खूप खनिजे जिथं आहेत तिथं आपल्याला हे सगळे धातू मिळत असतात. Minerals from the earth crust are produced to obtain the metals. खनिजे भूभागातून काढून त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया तयार करून ते धातू मिळवावे लागतात. In daily life, metals have a various important uses. Let's study some common properties of metal. मग अशा दैनंदिन जीवनातील धातूचे महत्त्वाचे ज्या उपयोग आहेत किंवा जे समान गुणधर्म आहेत ते आता आपण पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, धातूंचे गुणधर्म. लेट्स ट्राय दिस, करून पहा. टेक अ पीस ऑफ अ कॉपर or aluminum wire or a small nail. Hammer it rapidly. What do you observe? एक तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या. त्यावर काय करा तर हातोडीनं मारत राहा. तुम्हाला काय दिसेल? तारेवर खिळ्यावर हातोडी मारताना तुम्हाला काय जाणवेल? ऑन हॅम्बरिंग रिपीटेडली द वायर बिकम्स फ्लॅट. हातोडीनं त्यावर मारत राहिलं की काही वेळानंतर तार चपटी होते. म्हणजे तिचा काय तयार होतो? पत्रा तयार झालेला दिसतो. दॅट इज इट forms a thin sheet. Metals can be converted into the sheet by hammering. This property of metal is called as a metallurgy. म्हणजेच काय तर धातूचे असेच ठोकून पत्रे तयार करता येतात. त्या प्रॉपर्टीला, त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो तर मॅलेबिलिटी, वर्धनीयता. म्हणजे हातोडीने त्यावर मारत राहिलं की काही वेळानंतर त्यात चपटी होते. म्हणजे त्याचा काय होतो तर पत्रा तयार होते. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो तर मॅलेबिलिटी म्हणजे वर्धनीयता असं आपण त्याला म्हणतो. Observe and discuss. Hot iron is hammered and made into a thin sheet. लोहाराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून ठोकून बारीक केले जाते. बरोबर. विजिट अ बॅक्समिथर शॉप म्हणजे लोहाराचे जे दुकान आहे त्याला म्हणतात बॅक्समिथ. टू ऑब्झर्व हाऊ दिस हॅम्बरिंग कॉज इट टू द स्ट्रेच. तुम्ही त्यांचं निरीक्षण करा. ते हॅम्बरिंग कॉज इट स्क्रेच, ते त्या लोहाच्या गरम झालेलं लोखंड ते ठोकून ठोकून का बारीक होतं. आयर्न बार्स मेड टू रिव्हॉल्व कंटिन्युअसली व्हाईल बीइंग हार्मड बिकम लॉंगर. द आयर्न कॅन बी ड्रॉ इनटू अ वायर. ते का बारीक होतं? लोखंडाची सळई सतत फिरवत त्याच्यावर घाव घातल्याने ती काय होते? लांब होते आणि ती खेचून ती तार आपल्याला काढली जाते. Metals can be scratched and drawn into wires. This property of metals is called ductility. म्हणजे धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात. त्याला धातूची तन्यता असे आपण म्हणतो. डक्टिलिटी म्हणजे तन्यता. Metals like silver, gold, copper, platinum can be drawn into a fine wires. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या ताराही काढल्या जातात. Why are the elastic bolts fitted on the walls made of plastic or wood?
भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लॅस्टिकचे का असतात? तर ते भिजू नयेत, भिजल्यानंतर त्यामधून करंट बसू नये, तसंच ते खराब होऊ नये त्यासाठी असतात. द हँडल ऑफ अ कुकर इज मेड अप ऑफ अ प्लॅस्टिक. वाय? कुकरची मूठ जी असते ती सुद्धा प्लॅस्टिकची असते का? तर तो कुकर आपल्याला काय यावा, उचलता यावा, त्यामधून आपल्याला भाजणार नाही यासाठी. इलेक्ट्रिसिटी flows through metals. All metals are conductors of electricity to a greater or a lesser extent. धातूंमधून वीज वाहते. धातूंमधून वीज वाहते. इलेक्ट्रिसिटी फ्लो टू मेटल. धातूमधून वीज वाहते. ऑल मेटल्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर और अ लेझर एक्सटेंट. कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात ही ही जी धातू आहे हे वाहत असतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि याच गुणधर्माला आपण काय म्हणतो तर विद्युत वाहकता असे आपण त्याला म्हणत असतो. Even when a pieces of a metal is heated at one place. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर the whole of it becomes hot. It shows that metals allow heat to flow through them. उष्णता दिली तर काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो. म्हणजेच काय होतो तर धातूची उष्णता काय होते त्याला वहन करत असते, त्यावर बसत असते. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ थर्मल कंडक्टिव्हिटी. आणि यालाच आपण काय म्हणतो तर उष्णता वाहकता असे म्हणतो. इलेक्ट्रिकल म्हणजे लाईट, विद्युत, आणि थर्मल म्हणजे हीट, त्याला उष्णता दिल्यानंतर होणारी कंडक्टिव्हिटी. Metals have a typical shine or a luster. Every metal has a characteristic color by which it is identified. धातूंना काय असते तर टिपिकल शाईन और लस्टर. धातूंना अशी विशिष्ट चकाकी असते. प्रत्येक धातूचा विशिष्ट असा काय असतो रंग असतो, त्यावरून तो काय होतो ओळखला जातो. त्यानंतर आहे ट्राय दिस करून पहा. Plug the string of a musical instrument like a tanpura or veena. Ring a bell or hit a steel box with a metal spoon. तबोरा, वीणा किंवा इतर वाद्यांचे तार छेडा किंवा घंटा वाजवा. स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा. काय होईल तर वेगवेगळे साऊंड बाहेर येतील, वेगवेगळे काय होतील आवाज बाहेर येतील. Stick a wooden table or a marble floor with a wooden stick. लाकडी टेबल, दगडी फरशी यांवर काय करा काठीने मारा. दोन्हीतील आवाजांतील काय करा नोट्स द डिफरन्स इन द साऊंड प्रोड्यूस्ड इन टू केस. दोन्हीही काय करा आवाजांतील फरक काय करा लक्षात घ्या. Metals produce a ringing sound. This property is called as the sonority of metal. धातूंचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो, त्यालाच आपण धातूंची नम्यता असे म्हणत असतो. म्हणजे धातूंमधून जो आवाज येतो त्याला आपण काय म्हणतो सोनॅरिटी. त्यानंतर हा लेसन इथं संपतोय. मग आपण या लेसनमध्ये काय स्टडी केला ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. ड्युरिंग द रेनी सीझन or at any other time, do not touch the exposed electric wires or metal part. पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये उघड्या पडलेल्या वीज वाहक तारा अथवा धातूंना हात लावू नका. Keep all elastic lamps or other appliances switched off when not in issue. घरामधील विजेच्या दिव्यांच्या अथवा विविध उपकरणाची बटणे आवश्यकता नसेल तेव्हा काय करा बंद ठेवा. फॉर एक्झाम्पल, इवन वेन इन TV switched off by remote control, do not forget to put off the main switch. TV रिमोट कंट्रोलनं बंद केला तरी मुख्य बटनाने सुद्धा काय करा बंद करा. It helps to save electricity besides producing us from any possible.
त्यामुळे विजेचीही बचत होते आणि संभाव्य धोकाही काय होतो, टाळला जातो. आस्क अवर सेन्सर ॲट होम टू चेक द इलेक्ट्रिक वायरिंग अँड फिटिंग इन द हाऊस पिरियॉडिकली. ठराविक काळानंतर घरातील वीज जोडणी घरातील मोठ्यांना तपासण्यास सांगा. व्हॉट वी हॅव लर्न्ड, आपण काय शिकलो. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर द थ्री स्टेट ऑफ सबस्टन्सेस. स्थायू, द्रव, वायू या पाण्याच्या काय आहेत, तर या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत. द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्सेस, हाऊ हॉट ऑर कोल्ड इज इट, कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर. पदार्थ किती गरम किंवा थंड आहे, म्हणजेच पदार्थाचे तापमान कसे आहे हे मोजण्यासाठी आपण थर्मामीटर, तापमापीचा वापर करत असतो. हीट इज द कॉज ऑफ द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. पदार्थाच्या अवस्थांसाठी उष्णता ही कारणीभूत असते. Substances have various properties like hardness, electricity, brightness, fluidity, density, solubility and transparency. घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्रव्यता, पारदर्शकता, स्थितिस्थापकत्वता हे काय आहेत, तर पदार्थाचे विविध गुणधर्म आहेत. मेटल्स फ्रॉम अ सेपरेट ग्रुप ऑफ सबस्टन्सेस. धातू हा पदार्थाचा एक वेगळा घटक आहे. मेटल्स हॅव सम कॉमन प्रॉपर्टीज लाईक मेटाबॉलिटी, डक्टिसिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, सोनोरिटी, लस्टर अँड कॅरेक्टरिस्टिक कलर. धातूंची विद्रेयता, तन्यता, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, विशिष्ट रंग आणि चकाकी हे सर्व गुणधर्म हे मेटल्समध्ये असतात. अशा तऱ्हेने हा लेसन आज आपला इथं संपलाय. आपण पुढच्या तासाला नवीन लेसन चालू करूया. तोपर्यंत तुम्ही आज एक्सरसाइज सॉल्व करणार आहात. थँक्यू.